नमस्कार मंडळी, नाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। मंडळी, जुने लोक नेहमीच म्हणत असतात की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये, पण आजकालचा काळच असा आहे की आपल्यापैकी अनेक लोकांच्या बाबतीत अनेक अशा घटना घडल्या असतील की ज्यामुळे आपल्याला कोर्टाची पायरी ही चढावीच लागते। अनेक वेळा आपली सत्तेची बाजू असली तरीही आपल्यावर अन्याय होत असतो। मी अनेक असे लोक बघितले आहेत ज्यांचे अख्खे आयुष्य हे कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यातच गेले, तरीही निकाल काही त्यांच्या बाजूने लागला नाही। अनेक वेळा असेही होते की प्रॉपर्टीच्या केसेस असतात, वाटणीचे हिस्सेदारीच्या केसेस असतात, मग याचा निकाल येण्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी जातो। अनेक वेळा ज्या व्यक्तीने दावा केलेला आहे ती व्यक्ती मृत पावते आणि ती प्रॉपर्टी त्याच्या मुलांना मिळते। एवढे दिवस या कालावधीत जाऊ शकतात आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ बनवणे हे मला गरजेचे वाटले। मंडळी, माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की मी अनेक प्रभावी उपाय देत असतो, त्यामागे माझे एवढेच मत असते की या माहितीमुळे लोकांना फायदा होईल। पण आपला चॅनेल अजून एवढा मोठा नाही की जास्त लोकांपर्यंत आपली माहिती उपाय पोहोचतील, म्हणून तुम्हालाच ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल, ज्यामुळे ज्या लोकांची कामे कोर्ट कचेरीमध्ये रखडलेली आहेत, ज्यांच्या भांडणाच्या किंवा प्रॉपर्टीच्या केसेस चालू आहेत, त्या केसेस रखडल्या आहेत, या लोकांना या उपायामुळे, या माहितीमुळे फायदा होईल। तर मंडळी, व्हिडिओ जास्त मोठा न करता मी तुम्हाला ही विधी सांगतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे व त्या मंत्राची विधी कशा प्रकारे करायची आहे हेही सांगितलेलं आहे। मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की हा मंत्र आणि ही विधी तुम्ही व्यवस्थितरित्या मी सांगितल्याप्रमाणे केली तर तुमचे कोर्टात कोणतेही रखडलेले काम असू द्या ते पूर्णत्वी होईल आणि तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील आणि तुमच्या मनाप्रमाणे निकालही लागेल। म्हणून या उपायावर शंका न घेता व्हिडिओ पूर्ण बघा। मी तुम्हाला एक मंत्र देत आहे, तो मंत्र नीट ऐकून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। तर मंत्र असा आहे: सर्व बाधा विनिर्मुक्त्यो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो कृत प्रसोदन भविष्यति न संशया। हा मंत्र ज्यांची कोर्ट कचेरीमध्ये कामे अडकली आहेत, भांडणाच्या कब्जाच्या केसेस रखडल्या आहेत, तर अशा लोकांनी दुर्गा मातेच्या फोटोसमोर लाल पुष्प अर्पण करून फोटोची पूजा करून सांगितलेला मंत्र रोज 108 वेळा म्हणायचा आहे। मला अनेक लोकांच्या कमेंट येतात की दादा, आमच्याकडे जपमाळ नाही, रुद्राक्ष माळ नाही, मग बिना माळेचा मंत्र म्हणला तर चालेल का? तर माझे सर्वांना सांगणे आहे की मी जे पण कोणते मंत्र देत असतो ते मंत्र स्वयंसिद्ध असतात, त्यामुळे त्यांना पुन्हा माळेवर सिद्ध करण्याची गरज नसते। ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी कोणती माळ वापरायची ते मी सांगेल, पण या उपायात कोणतीही जपमाळ वापरली नाही तरी चालेल। मंडळी, मंत्र 108 वेळा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला फोटोसमोर काहीतरी गोड पदार्थ ठेवायचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही साखर ठेवली तरी चालेल, काहीही गोड ठेवून तुमचे जे काही कोर्टासंबंधी रखडलेले काम आहे ते तुम्हाला सांगायचे आहे आणि माझ्या मनासारखा निकाल लागू दे अशी विनंती करायची आहे। फक्त एवढेच बोलायचे आहे, नाहीतर अनेक लोकांना सवय असते, ते एकाच वेळी अनेक इच्छा देवाला सांगत असतात। तर तसं न करता हा मंत्र केवळ कोर्ट कचेरीच्या कामातच उपयोगात घेतला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। मंडळी, फक्त 21 दिवस नित्य हा उपाय तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला सकारात्मक गोष्टी समजतील। अनुभव घ्या व नंतर आभार माना। आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्रीनाथ संप्रदाय या परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि उपाय तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। अलख निरंजन आदेश।